जसं भाजपात प्रमोद महाजनांना अटल बिहारी वाजपेयींचा लक्ष्मण म्हटलं जायचं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचे लक्ष्मण म्हणजे सुनील तटकरे होय. अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीत बंड करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांच्यासोबत आघाडीवर सुनील तटकरेच होते. अजितदादांनी देखील सत्तेत सहभागी झाल्यानंतर तटकरेंच्या कन्या आदिती तटकरेंना थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं. आता मूळ विषयाकडे येऊया. तर विधानसभा निवडणुकीसाठी आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून निवडणुकीच्या मैदानात आहेत. गेल्या वेळी मोठ्या मताधिक्यानं विजयी होणाऱ्या आदिती तटकरेंसाठी यंदा मैदान कसं आहे हे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. तसंच श्रीवर्धनची स्थानिक पातळीवरील समीकरणं काय सांगतात यावर देखील नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी. रायगड जिल्ह्यात असणारा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ 90 आणि 2000चं दशक सोडलं तर हा मतदारसंघ कायमच काँग्रेसी विचारांचा गड राहिलाय. स्वतः माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अतुलेंनी 5 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. आता अतुलेंची आणखीन एक ओळख म्हणजे शरद पवारांचे कट्टर विरोधक. काँग्रेसमध्ये असताना अंतुले आणि पवारांमधला सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नव्हता. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी पवारांची सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही अंतुलेंवरच होती. पुढे नंतरच्या काळात अंतुलेंविरुद्ध पवार हा सामना विधिमंडळात बऱ्याचदा रंगलाय. आता सुनील तटकरे हे अंतुले गटाचे असल्यामुळे ते देखील पवारांच्या विरोधातच होते. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांचे अजित पवारांशी चांगले संबंध होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजितदादांच्याच आग्रहातील तटकरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. खासगीत राष्ट्रवादीचे बरेच नेते सांगतात की पक्षातल्या अंतर्गत स्पर्धेत सुनील तटकरे हे कायमच अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिलेत. गेल्या वर्षी जेव्हा अजितदादांनी बंडाचा हत्यार बाहेर काढला तेव्हा देखील तटकरे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते. कदाचित त्याचमुळे शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी तटकरेंना कटकरे म्हणण्याची जाहीर टीका केली असावी. असो, आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा 2009 पासून ते आतापर्यंत तटकरेंचा बालेकिल्ला राहिलाय. 2009 साली स्वतः सुनील तटकरेंनी या मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे 2014 मध्ये त्यांनी पुतण्या अवधूत तटकरेंना इथून आमदार केलं. पण पुढे आदिती आणि अनिकेत तटकरेंच्या राजकारणातल्या सक्रियतेमुळे अवधूत तटकरे आणि सुनील तटकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली, ज्यामुळे अवधूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. याच दरम्यान 2019च्या विधानसभा निवडणुका लागल्या, जिथे श्रीवर्धनमधून आदिती तटकरेंना उमेदवारी मिळाली. तर त्यांच्या विरोधात सेनेकडून अवधूत यांना उमेदवारी मिळणार असं वाटत असताना सेनेने इथून विनोद घोसाळकरांना मैदानात उतरवलं. पुढे जेव्हा निकाल लागला तेव्हा 39,621 मतांनी आदिती तटकरेंचा विजय झाला होता. आता यंदाच्या निवडणुकीत देखील त्याच विजयी होतील असं बोललं जात आहे. पण कसं? तर याचं खोलवर विश्लेषण केलं तर काही कारणं समोर येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे महिला मतदारांची संख्या. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा तसा तुलनेने कमी मतदार असलेला मतदारसंघ आहे. इथे एकूण मतदारांची संख्या ही 2,75,000 इतकी आहे. तर प्रत्यक्ष निवडणुकीत इथे मतदान हे 1.5 लाखांच्या आसपास होत असतं. या मतदारांमध्ये देखील पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे. इथे 49% पुरुष मतदार तर 51% महिला मतदारांची संख्या आहे. तर आदिती तटकरेंकडे महिला आणि बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी असताना त्यांनी मतदारसंघातल्या बऱ्याच महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलंय. त्याशिवाय लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यात देखील आदितींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या महिला मतदार भावनिकरित्या त्यांच्यासोबत कनेक्ट होत आहेत. त्याचा फायदा हा निवडणुकीत दिसतोय. दुसरं कारण म्हणजे तटकरेंचं श्रीवर्धनवर वर्चस्व. श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरेंचं एक हाती वर्चस्व राहिलंय. 2009 पासून त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावणं इथे कोणालाही शक्य झालेलं नाहीये. तसं म्हणायला स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेसचा गट सक्रिय आहे खरा, पण त्यांना आपसात झुलवत ठेवत दरवेळी तटकरेंनी मैदान मारलंय. त्याशिवाय इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तटकरेंचं वर्चस्व दिसतं. 2018च्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तटकरेंचे पुत्र अनिकेत यांनी विक्रमी 200 मतांनी विजय मिळवला होता. आता विधानसभेत देखील याचा फायदा हा आदिती तटकरेंना होणार यात काही शंका नाहीये.
तिसरं कारण म्हणजे मवियात बंडखोरी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघावरून मवियात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शिवाय स्वतः शरद पवारांकडे देखील इथे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटातून अनिल नवगणेंना आयात करत उमेदवारी दिली. मात्र यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. त्यातून काँग्रेस नेते राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता त्यांना स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची साथ मिळताना दिसते. काही दिवसांपूर्वीच श्रीवर्धन, माणगाव, रोहा, तळा आणि म्हसळा तालुक्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत ठाकूरांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे याचा फटका हा नवगणेंना तर फायदा अदिती तटकरेंना होताना दिसतोय. त्यामुळे कुठेतरी पुन्हा श्रीवर्धन मतदारसंघात आदित्य तटकरेंना विजयी गुलाल लागणार हे निश्चित झाले. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. धन्यवाद.